महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ मोर्चा बोधगया टेम्पल कायदा रद्द करण्याची मागणी बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने बौद्ध समाज बांधवांनी दुपारी 12 वाजता ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला। या मोर्चाच्या निमित्ताने बौद्ध समाजाच्या जिल्ह्यातील सर्व संघटना सिंधुदुर्ग नगरीत एकवटून त्यांनी बौद्ध समाजाची एकजूट दाखवून दिली। जगभरातील बौद्ध धर्मियांसाठी पवित्र स्थान असलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्ध भिक्खूंनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाद्वारे बोधगया टेम्पल कायदा BT ॲक्ट 1949 रद्द करण्यात यावं व महाबोधी महाविहार हे पवित्र स्थळ पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात मिळावे या मागणीचे निवेदन भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व बिहारचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यासाठी जिल्ह्यातील बौद्ध बांधवांचा हा मोर्चा काढण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। भगवान गौतम बुद्धांचा जय हो। रद्द करा BT ॲक्ट रद्द करा BT ॲक्ट रद्द करा। महाबोधी विहार हा जो 1949चा कायदा जो केलेला आहे तो आमच्या बौद्धांच्या विरोधात आहे आणि त्यामुळे बुद्ध विहार हे आमच्या ताब्यात नसून ते ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे। त्या आम्हाला मिळालं पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि 1949चा ॲक्ट हा रद्द झालाच पाहिजे। ही जी काय भारतीय व्यवस्थेमध्ये जे चाललं आहे तर आमचा बौद्ध धर्म आहे आणि हा बौद्ध धर्म इसवी सनाच्या पूर्वीचा आहे। तो बौद्ध धर्म हा भारतात दिसला पाहिजे, त्याचे अस्तित्व दिसलं पाहिजे आणि 1949चा कायदा हा रद्द झाला पाहिजे ही आमची तमाम सिंधुदुर्ग बौद्धांची मागणी आहे। महाबोधी महाविहार हे आपलं आंदोलन याच्यासाठी आहे की आपलं महाबोधी विहार मुक्त व्हायला पाहिजे। 1949चा ॲक्ट रद्द व्हायला पाहिजे यासाठी हा लॉंग मार्च आहे आणि त्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी दिलेला आहे। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हे आंदोलन चाललेलं आहे संपूर्ण देश पातळीवरती आणि जोपर्यंत महाबोधीचं महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत संपूर्ण देशामध्ये असंच आंदोलन चालू राहणार आहे। 12 मेपर्यंत जर यांनी हे ताब्यात नाही दिलं बौद्धांच्या तर हे आंदोलन अधिक तीव्र गतीने सुरू राहणार आहे आणि ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरुवात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व बौद्ध संघटना एकत्र येऊन ते आता हे महाबोधी महाविहाराचे आंदोलन या ठिकाणी करत आहेत आणि 12 तारीखनंतर जर बुद्धगया मुक्त झालं नाही तर हे आंदोलन अजून तीव्र होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा। महाबोधी विहार हे बौद्धांचं प्रतिष्ठेचं असं स्थान आहे। या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते। भारतामध्ये प्रत्येक धर्माच्या लोकांकडे त्यांची विहार आहेत, त्यांचे मंदिरं आहेत। मुस्लिमांकडे त्यांच्या मस्जिदे आहेत, ख्रिश्चनांकडे त्यांचे चर्च आहेत, त्याचप्रमाणे हिंदूंकडे त्यांची मंदिरं आहेत। परंतु तथागत भगवान बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं ते आमच्या बौद्धांचं एकदम जिव्हाळ्याचं असं स्थान आहे, श्रद्धास्थान आहे। त्याची व्यवस्था सर्व ब्राह्मणी जे आहेत तो BT ॲक्टनुसार तो कायद्याने रद्द झालेला आहे। तो BT ॲक्टनुसार त्या ठिकाणी ब्राह्मणांचा जो आहे कब्जा त्या विहारावरती आहे। ते विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी देशभर आंदोलनं होत आहेत। त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून या ठिकाणी जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या वतीने ही महारॅली काढलेली आहे आणि बोधगया जी आहे ती बौद्धांच्या ताब्यात मिळवण्यासाठी ही रॅली आहे ती सक्सेस होणार आहे 100%। महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या अस्मितेचं स्थान आहे। ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते ठिकाण महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नसून ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे। हे आमच्या अस्मितेचं ठिकाण आहे। हे ठिकाण आमच्या बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी या ठिकाणी हा विशाल असा महामोर्चा निघालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही बौद्धजन या विहाराला ताब्यात घेणार आहोत हे या ठिकाणी आम्ही सांगत आहोत। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV।